आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे सुहाना पनीर बटर मसाला। अगदी इन्स्टंट रेसिपी आहे आणि टेस्ट म्हणाल तर अगदी रेस्टॉरंटसारखी। सोप्या पद्धतीने कमी साहित्यात जास्त मेहनत न घेता फक्त 10 ते 15 मिनिटात बनवून होतो। छान लोण्यासारखी स्मूथ ग्रेव्ही होण्यासाठी मी इथे भरपूर सिक्रेट टिप्स व्हिडिओच्या शेवटपर्यंत दिलेले आहेत, त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा। चला करूया। जय गजानन माऊली प्रिया मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर इथे मी सुहाना पनीर बटर मसाला मिक्स 50 ग्रॅमचं पॅकेट घेतलं। हे 4 जणांसाठी व्यवस्थित होतं आणि हे 45 रुपयाला मिळतं। तर आता हा पनीर बटर मसाला एका भांड्यात काढून घ्यायचा आणि त्याचसोबत आपल्याला लागेल 1 कप दूध। आता हे दूध यामध्ये थोडं थोडं घालून मिक्स करायचं, त्यात गाठी ठेवायच्या नाहीत। आता आपण इथे 1 कप दूध घेतलं। दूध थोडं कमी घेतलं तरी चालतं, पण दूध जर जास्त असेल ना तर काय होतं, ग्रेव्ही छान क्रीमी होते। चला तर मी याची छान स्मूथ पेस्ट तयार करून घेतली। आता हे बाजूला ठेवूया। त्यानंतर आता इथे आपल्याला लागतील 2 टोमॅटो। टोमॅटो घेताना ते छान लालसर घ्यायचे, त्यामधल्या बिया काढून घ्यायच्या आणि जाडसर कट करून घ्यायचे। आता हे मिक्सरला बारीक करून घेऊया। तर हे बघा, टोमॅटो मिक्सरला बारीक करून घेतला। टोमॅटो मिक्सरला बारीक केल्यानंतर सुद्धा त्यामध्ये जाडसर कंद राहतात, असाही घेतला तरी चालतो, पण टोमॅटो प्युरी गाळून घेतली तर काय होतं, ग्रेव्हीला छान स्मूथ टेक्स्चर येतं। टोमॅटो प्युरी गाळून झाले की आता बाजूला ठेवूया। त्यासोबतच मी इथे 200 ग्रॅम पनीर घेतलं, त्याचे छान मोठे मोठे चौकोनी काप करून घेतलेत। आता मी हे पनीर असंच घेणार आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही तळून घेऊ शकता। चला तर भाजीची सर्व तयारी झाली, आता भाजी करायला सुरुवात करूया। त्यासाठी कढईमध्ये घेऊ 2 चमचे तेल आणि त्यासोबतच पनीर बटर मसाला करत आहोत तर भरपूर सारं बटर। तेल आणि बटरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। बटर थोडं मेल्ट झालं की आता त्यामध्ये घालू टोमॅटो प्युरी आणि आता त्याला छान तेल सुटेपर्यंत 3 ते 4 मिनिट मंद गॅसवर परतवून घेऊ। टोमॅटो प्युरी अशा प्रकारे 3 ते 4 मिनिट तेलावर परतवून घेतल्याने त्याचा कच्चेपणा निघून जातो आणि दुसरं म्हणजे टोमॅटो घेताना तो पिकलेला घ्यायचा, त्यामुळे ग्रेव्हीचा कलर हा लालसर येतो आणि ग्रेव्ही खूप आंबट होत नाही। तर हे बघा, 3 ते 4 मिनिटांनंतर टोमॅटोचा कलर बदलला आणि त्याला तेल पण सुटलं। आता यामध्ये घालू सुहाना मसाला, जो दूध घालून आपण पेस्ट तयार करून घेतली होती तो। हा मसाला सुद्धा 2 ते 3 मिनिट मंद गॅसवर परतवून घ्यायचा। हा मसाला आपण परतवून घेतो आहे तोपर्यंत अर्धा कप पाणी गरम करायला ठेवायचं। तर हे बघा, इथे मी 2 ते 3 मिनिट मसाला छान परतवून घेतला, त्याला तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये घालायचे सुके मसाले, 1 मोठा चमचा लाल तिखट, मी इथे बेडगी मिरची घेतली आणि अगदी चिमूटभर हळद, नाही घातली तरी चालेल। बाकी कुठलेही मसाले घालायची गरज नाही। बेडगी मिरची किंवा काश्मीरी मिरची घ्यायची, त्यामुळे भाजीला छान लालसर कलर येतो। वरून कलर टाकायची गरज पडत नाही। सुके मसाले घातल्यानंतर अर्धा ते 1 मिनिट छान परतवून घ्यायचं आणि त्यानंतर घालू अर्धा कप पाणी। पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त करू शकता, तुम्हाला भाजी कशी हवी आहे त्याप्रमाणे। त्यासोबतच थोडंसं मीठ, सुहाना मसाल्यामध्ये पण मीठ असतं, त्यासाठी थोडं बेतानेच घालायचं आणि 1 चमचा साखर। आता 2 ते 3 मिनिट छान मंद गॅसवर याला एक उकळी काढून घेऊया। तर इथे मी ग्रेव्ही 3 ते 4 मिनिट छान मंद गॅसवर शिजवून घेतली। आता यामध्ये घालायचं पनीर। 200 ग्रॅम पनीर घातलं, हे कच्चंच घेतलेलं आहे। आता हलक्या हाताने पनीर ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये घालूया 1 चमचा कसुरी मेथी, त्यामुळे भाजी खूप टेस्टी लागते। हातावर आधी चोळून घ्यायची आणि त्यासोबतच दुधावरची साय आधी छान फेटून घ्यायची। सर्व साहित्य छान एकजीव करून घ्यायचं आणि आता पनीर घातल्यानंतर भाजी आपल्याला फक्त 2 मिनिट मंद गॅसवर शिजवून घ्यायची आहे। 2 मिनिट शिजवून घेतल्यानंतर आपलं मस्त मऊसूत ग्रेव्ही असणारं पनीर बटर मसाला तयार आहे। कलर बघा काय सुंदर आला, मस्त। आता गॅस बंद करू आणि गरमागरम पनीर बटर मसाला टेस्ट करूया। तुम्हाला भाजीचा कलर यापेक्षाही डार्क हवा असेल तर टोमॅटो सोबत थोडं बीट मिक्सरला बारीक करून घ्यायचं, मस्त लालसर कलर येतो। आणि दुसरं म्हणजे तुम्ही फूड कलर खात असाल तर 2 ते 3 पाणी घ्यायचं, त्यामध्ये ऑरेंज कलर मिक्स करायचा आणि ते भाजीमध्ये सोडायचं, अगदी रेस्टॉरंटसारखा कलर येतो। अगदी झटपट तयार होणारा पनीर बटर मसाला तयार आहे। नक्की करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। चला भेटू अशाच मस्त रेसिपीमध्ये।